हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एक छान अशी रेसिपी दाखवणार आहे। नाश्त्यासाठी असेल किंवा छोट्या भुकेसाठी असेल, लहान मुलांच्या टिफिनसाठी असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की बनवू शकता। बघा, बरेच वेळा लहान मुलांना चपाती भाजी खायचा खूप कंटाळा येतो किंवा मग ते डब्यात न्यायला नको म्हणत असतात, टाळाटाळ करत असतात। पण काय आहे ना, आजकाल शाळांमध्ये बाकीचं जे फास्ट फूड आहे, मॅगी वगैरे जे असे पदार्थ आहेत ते आणायला परवानगी देत नाही आहेत। तर मग अशा वेळी आपण त्यांना काहीतरी वेगळं बनवून द्यायचं, जेणेकरून मुलं आवडीने डबा सगळा संपवून आणतील आणि घरी आल्यावर सुद्धा तेच मागतील। तर बघा, त्यासाठी मी काय केलेलं आहे, इथे एक बटाटा साल काढून छान असा किसून घेतलेला आहे। एक गाजर स्वच्छ धुवून साल काढून त्याचं किसून घेतलेला आहे। त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे। तुम्ही त्याला ऑप्शनल लाल तिखट टाकू शकता। आणि त्यामध्ये काय केलेलं आहे, आपले जे सुके मसाले असतात जसं की हळद, हिंग पावडर, धने पावडर, थोडासा गरम मसाला, थोडीशी जिरे पावडर टाकलेली आहे। आणि हे सगळं छान मिक्स केलं। त्यामध्ये बारीक जर कढीपत्ता असेल तर बारीक चिरून टाकायचा आहे, कारण कढीपत्ता मुलं काढून टाकतात, त्याच्याऐवजी आपण बारीक चिरून टाकायचं आहे। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, छान ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग त्यामध्ये पिठं टाकायची आहेत। आता पिठं कोणती, तर आपली घरात जी आहेत रेग्युलरची तीच। याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ अर्धी वाटी टाका, अर्धी वाटी तुम्ही इथे ज्वारीचं पीठ टाका, पाव वाटी तांदूळचं पीठ टाका। तांदळाचं पीठ नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही तिथे थोडंसं बेसन घालू शकता। तर हे सगळे पिठं जे म्हणजे पौष्टिक आपल्याला बनवायचं आहे, तर हे सगळे पिठं वगैरे मिक्स केली, जसं लागेल तसं ना आपण इथे हे बॅटर पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं आहे। खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, थोडक्यात आपल्याला घावणं या टाईपमध्ये हा पदार्थ बनवायचा आहे। बघा, इथे छान असं तवा गरम केला, तेल लावून घेतला आणि त्याच्यावरती ना छान असं हे पसरवून घेतलेलं आहे पीठ। मस्त दोन्ही साईडनी खरपूस असं भाजायचं आहे। हे काही मोडत वगैरे नाही, कारण हे सगळे पिठं असल्यामुळे एक छान बाइंडिंग तयार होतं आणि शक्यतो ते मोडत नाही आणि खूप छान लागतं, टेस्टी लागतं, सॉफ्ट होतं। आणि तुम्ही हे तुमच्या मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता। कधी एकटे असाल, जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तरी हे बनवू शकता। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। बाय बाय।